प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। पहा, महाराष्ट्र विधानसभा 2024च्या निवडणुका त्या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत। प्रत्येक न्यूज चॅनल आपापले सर्वेक्षण या ठिकाणी कोणता उमेदवार कुठे पुढे आहे आणि कोण हरणार कोण जिंकणार याविषयी मतमतांतरे आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि ज्या निवडून येणाऱ्या उमेदवारांची यादी या ठिकाणी आपल्या हाती लागलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग लगेचच पाहूया। पहिला विधानसभा मतदारसंघ आहे पारनेर विधानसभा मतदारसंघ। या पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राणीताई लंके या विजयी होणार आहेत असा अंदाज आपल्या सर्वेद्वारे करण्यात आलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये ही लढाई अटीतटीची होती। या ठिकाणी काशीनाथ दाते हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, त्याचबरोबर विजय औटी असतील, त्याचबरोबर विजय सदाशिव औटी असतील आणि संदेश कार्ली यांच्यामध्ये ही लढाई झाली। पहा, म्हणजेच राणीताई लंके यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा असणारा सपोर्ट, त्याचबरोबर काशीनाथ दाते यांना विजय औटींनी ऐनवेळी पाठिंबा दिला, त्याचबरोबर संदेश कार्ले हे राणीताई लंके म्हणजेच निलेश लंके यांचं त्या ठिकाणी मतदान खाणार आणि त्यामुळे म्हणजे जवळजवळ 20 ते 25,000 मतं हे संदेश कार्ले राणीताई लंकेंचं घेतील आणि त्यामुळे काशीनाथ दाते आणि राणीताई लंके यांची ही लढाई चुरशीची होईल असा अंदाज होता। परंतु जे स्थानिक सर्वेक्षण करण्यात आलेले आहे त्याचबरोबर त्या ठिकाणचा ग्राउंड रिपोर्ट याच्यानुसार त्या स्थानिक लोकांशी बातचीत केल्यानंतर असं लक्षात आलंय की जी मताची टक्केवारी झालेली आहे त्यानुसार राणीताई लंके यांना निसटता विजय या पारनेर विधानसभा मतदारसंघातून मिळणार आहे। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघ। या माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये देखील उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार या ठिकाणी विजयी होतील असा अंदाज प्रथम व्यक्त करण्यात येत आहे। या ठिकाणी राम सातपुते यांना पराभवाचा सामना करावा लागणार आहे। राम सातपुते यांना खासदारकीला देखील पराभवाचा सामना करावा लागला होता आणि आता माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये देखील उत्तमराव जानकर यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव होताना दिसत आहे। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघ। या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यांना तिकीट मिळालं, त्यामुळे त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील हे विजयी होतील असा प्राथमिक अंदाज समोर येत आहे। त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवारांचे जे उमेदवार आहेत दत्तामामा भरणे यांचा त्या ठिकाणी निसटता पराभव होताना दिसत आहे। म्हणजे स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी सांगितल्यानुसार हे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे। याच्यामध्ये कोणते उमेदवार त्या ठिकाणी पराभूत होऊ शकतात किंवा विजयी होऊ शकतात हे तुम्ही कमेंट करून देखील सांगू शकता। हा जो सर्वेक्षण आहे हे सर्वेक्षण या ठिकाणी स्थानिकांचा म्हणजे मतदान झाल्यानंतर स्थानिकांशी विचारपूस केल्यानंतर कोणता उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो याचा अंदाज घेतल्यानंतरच करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये। या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत काट्याची टक्कर होती। अमित भांगरे यांना त्या ठिकाणी निसटता विजय मिळेल असं स्थानिक सर्वेक्षणानुसार सांगण्यात येत आहे की स्थानिकांनी कडे ज्यावेळेस आपण विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की अमित भांगरे यांना छुपा पाठिंबा या ठिकाणी बराचसा होता आणि त्यामुळे किरण लहामटे आणि वैभव पिचड यांचा त्या ठिकाणी पराभव होऊ शकतो असा स्थानिक रिपोर्ट त्या ठिकाणी समोर येत आहे। ऐनवेळी जी महायुतीचे काही शिवसेनाचे घटक पक्ष असतील त्यांनी देखील अमित भांगरेंना त्या ठिकाणी पाठिंबा दिला, त्यामुळे अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये अमित भांगरे हे विजयी होतील। म्हणजे त्यांना निसटता विजय त्या ठिकाणी अकोले विधानसभा मतदारसंघातून मिळताना दिसत आहे। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे राहुरी विधानसभा मतदारसंघ। या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये देखील प्राजक्तदादा तनपुरे यांना विजय मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। त्या ठिकाणी प्राजक्तदादा तनपुरे आणि शिवाजीराव कर्डिले यांच्यामध्ये ही प्रमुख लढत झाली आणि या लढतीमध्ये म्हणजे प्राजक्तदादा तनपुरे हे स्थानिक उमेदवार असल्यामुळे राहुरीचे, त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल असा प्राथमिक अंदाज व्यक्त झालेला आहे।
म्हणजेच 23 तारखेला आपल्याला समजणारच आहे। परंतु ही जी लढाई होती राहुरीची लढाई ही अत्यंत काट्याची झालेली आहे आणि यामध्ये कोण बाजी मारतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या काय कमेंट्स आहेत त्या तुम्ही तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये टाका। राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या स्थानिक सर्वेनुसार त्या ठिकाणी प्राजक्तदादा तनपुरे यांचं जे पारडं आहे ते थोडंसं जड वाटत आहे। त्यानंतर सर्वात प्रतिष्ठेची संपूर्ण महाराष्ट्राचं ज्याच्याकडे लक्ष लागून आहे अशी लढाई म्हणजे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ। या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये अत्यंत अटीतटीचा सामना झाला। त्याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले, पैसे वाटण्याचे जे व्हिडिओ आहेत ते देखील व्हायरल झाले आणि त्यामुळं या कर्जत जामखेडमध्ये काय होईल हे देखील पाहणं खूप कौतुकास्पद असणार आहे। कारण की रोहित पवार यांचं थोडंसं पारडं त्या ठिकाणी जड दिसतंय, परंतु त्या ठिकाणी स्थानिक उमेदवार याच्यावरती भर दिला, आपला कोण परका कोण असे जी प्रचार आहे तो प्रचार त्या ठिकाणी झाला आणि राम शिंदेचं वातावरण त्या ठिकाणी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये झालं होतं। परंतु त्या ठिकाणी छुपा पाठिंबा हा रोहित पवारांना मिळाल्याचं स्थानिक सर्वेक्षणानुसार लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळं कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांचा निसटता विजय त्या ठिकाणी होऊ शकतो असा अंदाज आपल्या जे पोल आहे त्या पोलमध्ये व्यक्त करण्यात येत आहे। म्हणजेच कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। हा विधानसभा मतदारसंघ रोहित पवार निसटत का होईना यश मिळू शकतं असा अंदाज आहे बा। त्यानंतर कागल विधानसभा मतदारसंघ, या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये देखील अत्यंत चुरशीचा सामना झाला। शरद पवार गटाचे समरजित घाटगे आणि अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्यामध्ये हा सामना रंगला। याच्यामध्ये समरजित घाटगे हे थोड्याशा मताने त्या ठिकाणी विजयी होतील असा अंदाज करण्यात आलेला आहे। त्यानंतर तासगाव कवठे महाकाळ या मतदारसंघामध्ये आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील हे विजयी होतील असा प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। त्यानंतर अहमदनगर शहर, या अहमदनगर शहरामध्ये देखील खूप अटीतटीचा सामना झालेला आहे। शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर आणि अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांच्यामध्ये ही लढाई झाली आणि या लढाईमध्ये अभिषेक कळमकर यांचं पारडं थोडंसं जड आहे। संग्रामभैया जगताप यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती, परंतु ही आघाडी शेवटपर्यंत टिकली किंवा नाही हे आपल्याला 23 तारखेला समजेलच। परंतु त्या ठिकाणी अभिषेक कळमकर यांना या ठिकाणी छुपा पाठिंबा अहमदनगर शहरातून मिळालेलं असलं जाणकारांचं मत आहे। त्यानुसार अहमदनगर शहरामध्ये अभिषेक कळमकर यांचं जे वातावरण आहे ते अनुकूल असल्याचं प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त झालेला आहे। त्यानंतर इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ, या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा या आपल्या सर्वेक्षणानुसार अंदाज व्यक्त झालेला आहे। त्याचबरोबर कळवा मुंब्रा या विधानसभा मतदारसंघामधून जितेंद्र आव्हाड हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार आहेत ते नजीम मुल्ला यांना, म्हणजेच ते अजित पवार यांचे जे उमेदवार आहेत त्यांचा पराभव करून जितेंद्र आव्हाड हे देखील कळवा मुंब्रा या विधानसभा मतदारसंघातून विजयी होतील हा प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय अंदाज आहे? शरदचंद्र पवार पक्षाचे आणखी कोणते उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता। सर्वांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचं आभार, धन्यवाद आणि आपल्या कमेंटचा मी त्या ठिकाणी स्वागत करतो। नक्कीच तुम्ही तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये टाका। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।